पदाचे अंकुर पल्लवित झाले होते. पण दोन सार्वत्रिक निवडणुकांमधील अनुभवामुळे समृद्ध आणि संवेदनशील विचारवंतांना आणि प्रतिभावान लेखकांना आपली स्वप्न विरून जातील असे धक्के मिळू लागले. परंपरा आणि नवता ह्यातील संघर्षाच्या उभ्या धाग्यांना कृतिशीलतेची आडव्या धाग्यांची जोड मिळून राष्ट्रीय एकात्म भावनेचे महावस्त्र निर्माण होईल ही अपेक्षा मात्र पार विरून गेली. त्याऐवजी जन्मजातीची अहंता, तुच्छता, आर्थिक संपन्नतेसाठी सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा, भाषिक अस्थिरतेतून संघराज्य संकल्पनेला गेलेले तडे आणि केंद्रीय सत्तास्थाने प्राप्त व्हावीत म्हणून विचारसरणीवर आधारलेल्या राजकीय पक्षांचे झालेले तुकडे ह्या घटकांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील एकात्म राष्ट्राची वीण ही पार विस्कटून गेली. गेल्या 3 दशकातील आपल्या जीवनशैलीमध्ये अधिकच विस्कळीतपणा आलाय. त्यातच खाऊजा संस्कृतीमुळे आधुनिकताधिष्ठित जीवनशैलीतील जीवनमूल्यांना बाद ठरवणारे कलह सुरू झाले. या सर्व बदलांचा मराठी नाटक आणि रंगभूमीवर अधोरेखित करता येईल एवढा खोलवर परिणाम झालाय. एवढ्या आपत्तीजनक परिस्थितीतही एक गोष्ट मात्र टिकून आहे. कला निर्मितीमधील प्राणतत्व असणाऱ्या आविष्कार स्वातंत्र्याबद्दल वाटणारा आदरभाव हा टिकून आहे. ह्या आविष्कार स्वातंत्र्याची बदलती रूपे दाखवून देता येतील एवढा नाट्याशय बदलला आहे. पण अजून तरी हे आविष्कार स्वातंत्र्य निरर्थक ठरवलं गेलं नाही. गेल्या 30 वर्षातील मराठी नाटकाच्या आशयरूपाबद्दल बोलायचं आहे आणि माझे सर्व प्रास्ताविक मात्र सामाजिक आणि राजकीय वातावरणावर चालू आहे. त्यामुळे कदाचित काहींना हे प्रास्ताविक अनावश्यक आणि असंगत आहे असं सुद्धा वाटू शकेल. कला व्यवहाराविषयी अतिसंवेदनशील असणाऱ्या अभ्यासकांना हे अप्रस्तुतही वाटेल. कला व्यवहाराची स्वायत्तता मला मान्यच आहे, पण ही स्वायत्तता जीवनशैलीच्या व्यापक परिघातील एक अंतर्वर्तुळ आहे असं मानणारा मी एक लेखक आहे. जीवनशैलीच्या संदर्भाशिवाय कला व्यवहाराचं आकलन किंवा मूल्यमापन अशक्य आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे गेल्या 3 दशकातील नाट्याशयामध्ये झालेले बदल उलगडून सांगायचे तर हे प्रास्ताविक नजरेसमोर असायला हवं असा माझा आग्रह आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील लेखक, नाट्यनिर्माता आणि आस्वादक हा स्थूल मानाने समाजातल्या एका विशिष्ट स्तरातला होता. हे न रुचणाऱ्या भाषेत सांगायचं तर तो जन्म ब्राह्मण होता. ब्राह्मण आणि ब्राह्मण्य ह्या 2 निरनिराळ्या गोष्टी आहेत हे आधुनिकतावादी चळवळींनी सातत्यानं सांगितलं असलं तरी यातला फरक अजूनही समाजाच्या पुरेशा पचनी पडलेला नाही. इथे ही बाब मी नोंदवतो. परंपरेने मान्य केलेले जन्मसिद्ध स्थान स्वीकारून वर्तन करताना डिकास्ट होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो तो ब्राह्मण आणि छुप्या पद्धतीचे डावपेच आखत जन्मदत्त स्थान टिकवू पाहते ते ब्राह्मण्य. मग ती व्यक्ती जन्माने कोणत्याही जातीची असो. आधुनिकतावादाच्या स्वीकारात जन्म ब्राह्मण अडसर ठरला. ही जबाबदारी स्वीकारून हा वर्ग बॅकफूटवर गेला. त्यामुळे नाट्याशयामध्ये व्यक्तिनिष्ठ आविष्कार स्वातंत्र्य केंद्रस्थानी आलं. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. 1960 ते 80 या 2 दशकातील बहुंशी लेखक व्यक्तींच्या आविष्कार स्वातंत्र्याची संकल्पना पुरेशी स्पष्ट असो अथवा नसो व्यक्तीच्या आविष्कार स्वातंत्र्याचे मात्र समर्थक आहेत. ह्या 2 दशकातील मराठी नाट्यव्यवहार विजय तेंडुलकरांना नेतृत्वस्थानी मानत आला आहे. आधुनिकतावादी जीवनशैलीतून उदयाला येणारं नेतृत्व वादातीत नसतं, ते वादग्रस्तही असतं पण बहुमान्यही असतं. या अर्थानं मी तेंडुलकरांचा उल्लेख केला आहे. कन्यादान नाटकाच्या लिखित संहितेला प्रस्तावना देताना स्वतः तेंडुलकरांनीच ह्याच नाटकानं त्यांना सर्वोच्च सन्मान दिला आणि याच नाटकाचा टोकावर जाऊन धिक्कारही केला गेला अशी नोंद केली आहे. तपशिलाचा हा पहापट पसारा मी एवढ्यासाठी नोंदवला की 1985च्या आसपास व्यक्ती स्वातंत्र्याविषयी वेगळी मांडणी ज्या तरुण लेखकांनी केली ते तेंडुलकरांच्या लेखनादर्शाकडे अत्यंत आस्थेनं पाहत होते, पण मांडणीमध्ये आपलं वेगळेपणही व्यक्त करू लागले होते.
तेंडुलकरांच्या नाट्याशयातील आविष्कार स्वातंत्र्य व्यक्तिगत पातळीवरील निरनिराळी रूपे प्रकट करीत जातं. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातील बेनारेबाईची धडपड प्रेक्षकांना कणव वाटून अस्वस्थ करणारी आहे. कन्यादानमधील देवळालीकर व्यक्ती स्वातंत्र्याची प्रतिष्ठा सांगता सांगता दंभाचं समर्थन करू लागतो हे जाणवतं. तर घाशीराम सत्तेचे स्थान मिळताच एवढा क्रूर होतो की आपल्या मुलीचाही सत्ता प्राप्तीसाठी बळी द्यायला तयार होतो. व्यक्तीच्या आविष्कार स्वातंत्र्याची ही 3 रूपं पाहताना अजित दळवी शतखंड हे नाटक मात्र नाट्याशयातील व्यक्तीला केंद्रस्थानी न ठेवता समूहाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणतात. शतखंड नाटकाचा नायक प्राध्यापक धांदे फळकर हा समाजातला एक प्रतिष्ठित विचारवंत आहे. बौद्धिक पातळीवर व्यक्ती स्वातंत्र्य आणि न्यायाची मांडणी करणारा हा विचारवंत पण स्वतःच स्वीकारलेल्या मानदंडांना छेद देणारं वर्तन करू लागतो. तेंडुलकरांचा देवळालीकर दांभिक आहे. दळवींचा धांदे फळकर हा हतबल आहे. हा फरक म्हणजेच नवोत्तरी नवे भान. देवळालीकरांचा दांभिकपणा हा चीड आणणारा आहे, पण धांदे फळकरांची असहाय्यता तरुण पिढीला गोंधळात टाकणारी आहे. दळवी व्यक्तीऐवजी समूहाची दिशाभूल होते आहे याकडे आपली लेखणी वळवतात. त्यांच्या लेखनातलं हे वेगळेपण डॉक्टर तुम्ही सुद्धा ह्या नाटकात अधिकच स्पष्ट होतं. आपल्या खाऊच्या संस्कृतीच्या कोंडीत सापडलेला तरुण डॉक्टरचा व्यवसाय उदात्त सेवाभाव देणारा आहे हे मान्य असून सुद्धा तडजोडी करू लागतो. त्याची ही तडजोड वृत्ती हा त्याचा दंभ नव्हे, खाऊच्या संस्कृतीने निर्माण केलेली ती त्याची गरज आहे. एकदा आधुनिकतावाद नाकारावा अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या पुढचा टप्पा हा आधुनिकतावादी जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्या जीवनशैलीलाच बाद करणं हा असतो. गांधी विरुद्ध गांधी नाटकात दळवींच्या नाट्याशयात ही पुढची अवस्था दिसून येते. पु ल देशपांडे यांनी तुझे आहे तुझपाशी या नाटकात गांधीवाद हास्यास्पद ठरवला असं मानणं हे खरे नाही. गांधीवादी विचारसरणीतला अतिरेक त्यांनी हास्यास्पद ठरवला आहे. शफात खान यांचं मात्र तसं नाही आहे. शोभायात्रा नाटकामधला बोचरा उपहास आपला समूह क्रमानं दांभिक होत वाटचाल करतो आहे याचा निर्देश करतो. त्यांच्या नाट्याशयामध्ये अधूनमधून प्रकट होणारा चहावाला 90 नंतरच्या तरुण नाटककारांना व्यक्तींच्या चिंतेऐवजी समूहाची चिंता अधिक व्याकुळ करतो आहे असं माझं निरीक्षण आहे. 90 नंतरच्या राजकीय नाटकातल्या आविष्कार स्वातंत्र्याच्या मूल्य प्रकटीकरणाचं हे एक शोभायात्रामधलं रूप आहे. लिंगभेदाच्या संदर्भात समता न्यायाचा विचार करू लागलो की तेंडुलकर एका व्यक्तीची होणारी ससे होलपट केंद्रस्थानी आणतात. तेंडुलकरांच्या काळातली स्त्री नुकतीच शिक्षित होऊन पुरुषाच्या बरोबरीनं जीवनातल्या अनेक क्षेत्रात सहभागी होऊ लागलेली होती, पण तीच स्त्री थेट सत्तेच्या स्थानापर्यंत पोचली की भारतीय पुरुषसत्ताक जीवनशैलीत तिचा कसा कोंडमारा होतो याचं दर्शन रारम बोराडे यांच्या आमदार सौभाग्यवती या नाटकात घडतं. बोराडे यांच्या नाटकामध्ये राजकारणामध्ये स्थान मिळवू पाहणाऱ्या अनेक स्त्रियांची ती प्रतिनिधी आहे. प्रशांत दळवी यांच्या चार चौघी नाटकातल्या सर्व नायिका खूप मोठ्या महत्वाकांक्षा असणाऱ्या मात्र नाहीत. चार चौघींसारखं जगावं एवढी माफक असणाऱ्या ह्या नायिकांना लिंगभेदनिष्ठ जाच वाट्याला येऊ नये एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. पण ही अपेक्षा व्यक्त करीत जगू पाहणाऱ्या चार चौघींच्या वाट्याला काय येतं तर ती ससे होलपट. सुट्या एकल व्यक्तीऐवजी त्या व्यक्तिसमूहाच्या दुःखाला 90 नंतरचे नाट्यलेखक नाट्याशयामध्ये केंद्रस्थानी आणू पाहत आहे असं निरीक्षण मी नोंदवलं तर ते फार चुकीचं होईल असं मला मात्र वाटत नाही. मकरंद साठे यांचं 400 कोटी विसरभोळे हे नाटक त्यांनी थिएटर अकॅडमीच्या चर्चासत्रामध्ये वाचलं. त्यांच्या वाचनाचे उपस्थित श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन स्वागत केलं. मराठी नाटकाच्या परंपरेत ह्या नाटकाच्या नातेसंबंधाचा शोध घेता येईल असं काही या नाटकाचं रूप नव्हतं आणि ह्या नाटकाचे फारसे प्रयोग झाले नसल्यामुळे
या नाटकाच्या प्रभावातून एखाद्या नाटकाशी काही नातं आहे का, असाही शोध या नाटकाच्या संदर्भात घेता येत नाही. साहित्याच्या क्षेत्रात कधीकधी असे चमत्कार घडतात. पुशी रेगे यांची सावित्री कादंबरीबाबत पण असंच काही घडलं असावं असं म्हणता येतं. 400 कोटी विसरभोळे हे नाटक मकरंद साठे यांनी 1985 मध्ये लिहिलं. नव्वदोत्तरी नाटकाची चाहूल या संहितेमुळे लागते म्हणून वाहू लागले. त्यामुळे संपत्तीच्या हव्यासाची प्रचंड स्पर्धा नजीकच्या काळात सुरू होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. आज आपल्या जीवनशैलीमध्ये आर्थिक संपन्नतेच्या आधारे व्यक्तीचं लहान मोठे पण ठरू लागले. अमुक तमुक भांडवलदार सांपत्तिकदृष्ट्या कितव्या क्रमांकावर आहेत अशा बातम्या येत आहेत. 1960 पूर्वी ऐहिक संपत्तीला महत्त्व होतं, पण ती व्यक्तीच्या सामाजिक दर्जाच्या मोठेपणाची कसोटी मात्र नव्हती. ज्या सुवर्णाच्या अथवा रुपयाच्या संदर्भात मोजले जाते ती जर कसोटीच बाद ठरवली तर साठे यांनी रुपयाऐवजी काळ ही संपत्तीची एकक ठरवली. भाजी किती रुपयाला 1 किलो दिली असा प्रश्न विचारण्याऐवजी भाजी किती मिनिटाला 1 किलो दिली असा प्रश्न ग्राहक विचारू लागतात. अशा अवस्थेत एक स्पर्धा सुरू होते. त्यात साक्षात मारुती या स्पर्धेमध्ये उतरतात. मारुती हे सप्त चिरंजीवांपैकी एक, त्यामुळे काळाच्या एककात ते सर्वश्रेष्ठ श्रीमंत ठरू पाहतात. त्यामुळे सर्व मानवी अर्थव्यवहारात अनेक गमतीजमती या नाटकात घडतात. मुळात ह्या नाटकातले हे बौद्धिक गृहीत ही एक चमत्कृती आहे. नाटक मानवी जीवनातल्या सांस्कृतिक कसोट्यांचा वापर गंभीर स्वरूपाच्या उपहासानं करतात. हे लोकविलक्षण निराळेपण या नाटकामध्ये आढळून येतं. या आगळ्या वेगळ्या नाट्यलेखनाचा पुढे खूप गवगवा झाला असं मात्र नाही, पण चमत्कृतीसारखा रंजनाचा प्रकार गंभीर आशयासाठी मानला गेला म्हणून या नाटकाचं हे निराळेपण, आणि त्यामुळेच या नाटकाची मी इथं नोंद घेतली. ते वाचताना पाकिस्तानातल्या एका संशोधक प्राध्यापकाची चरित्रात्मक कहाणी मी वाचली होती, ती मला आठवली. पानिपताच्या लढाईमध्ये शत्रू पक्षाची पळवून आणलेली स्त्री जी हिंदू मराठा आहे, तिच्याशी वांशिक नाते असलेला हा मुस्लिम प्राध्यापक, तो अतिशय संवेदनशील वृत्तीचा संशोधक आहे. त्याचे मानस आणि अंतर्मन नाटकाचा विषय करणं हे मात्र खूप मोठं आव्हान होतं. शफात खान यांच्या नाटकाचा वृत्तांतचे वातावरण संदर्भ म्हणून लक्षात घेतलं तर अशा प्रश्नाला नाट्य माध्यमातून प्रकट करणं हे फार मोठं आव्हान होतं हे मात्र लक्षात येतं. आणि ते आव्हान शफात खान यांनी पेललं आहे हे जाणवलं. अगदी अलीकडे सांगलीचा तरुण इसाक मुजावर या लेखकाचे नाटक नांदेड इथं झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेमध्ये यश मिळून गेलं. त्या नाटकाचं नाव दोजक. दोजक म्हणजे नरक, दोजक म्हणजे नरक. आणि ते पण नाटक मी पाहिलं नाही, पण संहिता मिळून ते मी वाचलं. इराकमधल्या छळ छावणीच्या कथेत जन्म मुस्लिम असून सुद्धा छळ झालेल्या जिहान नावाच्या गुलाम स्त्रीची अंगावर काटा आणणारी छळकथा या नाटकात इसाक मुजावर यांनी मांडली आहे. मंटोच्या कथा मी प्रसिद्ध उर्दू साहित्यिक डॉक्टर सादिक यांच्यामुळे 50 वर्षांपूर्वी वाचल्या. आजच्या तरुण पिढीला मंटो तेवढाच झपाटून टाकतो याचं मला नवल पण वाटतं आणि समाधान पण. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मंटोच्या कथेवरचं नाट्यरूप नागपूरच्या नाट्य संस्थेनं सादर केलं होतं. त्या प्रयोगालाही भरपूर पुरस्कार मिळाले. आणि पुन्हा प्रार्थना हे त्या नाट्यप्रयोगाचं नाव. मी मुस्लिम प्रश्नावरचं वैचारिक लेखन थोडं बहुत वाचलंय. प्राध्यापक असल्यामुळे मराठीतल्या मुस्लिम कथा कादंबरी आणि कवितांचंही वाचन केलं आहे. पण मुस्लिम मनाचं आजच्या वर्तमानातला प्रातिनिधिक स्वरूपाचं चित्रण हे नाटकाच्या माध्यमातून प्रकट झालेलं मात्र फारसं आढळून येत नाही असं माझं निरीक्षण आहे. त्याचं पहिलं व्यावहारिक कारण हे आहे की मुस्लिमांचा शिक्षित वर्ग हा मराठी नाटकांचा प्रेक्षक नाही, आणि दुसरं कारण असं मोकळं वातावरण हल्ली नाही. कायद्यानं मोकळेपणा उपलब्ध करून देणं वेगळं आणि प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात निरोगीपणे मुस्लिम मानस समजून घेता येऊ शकेल असं वातावरण असणं वेगळं. मुस्लिमांची केवळ जन्म मुस्लिम म्हणून कायम घुसमट चालू आहे ती मराठी नाट्य लेखकाच्या भावविश्वात पोचून तो अस्वस्थ झाला याची उदाहरणं मराठी नाटकामध्ये फारशी सापडत नाही. कथा कवितेच्या क्षेत्रात एहतेशाम देशमुख हे अपवाद असणारं एकमेव नाव.
मला आठवतं हुंदके या कथासंग्रहानं ते पुरस्कार प्राप्तीपर्यंत पोहोचलं आणि बाबरीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या मुसलमान या कविता संग्रहामुळे ते बहिष्कृत ठरले. पाकिस्तान निर्मितीच्या दाहक वातावरणाबाहेरच मुस्लिम जग मराठी ललित वाङ्मयामध्ये अभिव्यक्त होताना दिसत नाही. मंटोच्या कथा त्याच वातावरणातल्या आहेत. रामानंद सागर हा मराठी वाचकांपर्यंत पोचला तो अनुवादामुळे आणि माणसाचा मुडदा पडला या कादंबरीला नाट्य रूपात मात्र कोणीच पोचवलं नाही. आज आपल्या देशात 20 कोटी मुस्लिम आहेत. एखाद्या स्वतंत्र अशा युरोपियन राष्ट्राची ही लोकसंख्या आहे. येत्या काही दिवसात आपल्या संसदेमध्ये सत्ताधारी पक्षाचा अपवाद म्हणून सुद्धा एकही मुस्लिम प्रतिनिधी शिल्लक राहणार नाही अशी सध्याची संसदेची अवस्था आहे. अशीच अवस्था इसवी सन 1919 साली निर्माण झाली होती. ब्रिटिशांनी भारतीयांना संवैधानिक अधिकार दिले, पण 80% जनतेचा एकही प्रतिनिधी निवडून अथवा नियुक्त केला नाही. ही अवस्था सत्ता टिकवण्यासाठी अवघड आहे हे लक्षात येताच ब्रिटिशांनी साऊथ बरो कमिशनची नियुक्ती केली. ही समिती एक अभ्यास गट होता आणि याच अभ्यास गटाच्या प्राथमिक अहवालानंतर गांधी आंबेडकर नेतृत्वाचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये उदय झाला. खरं तर मी हे एवढं का नोंदवलं. आणि दुसरं नाटक महात्मा फुले यांचं तृतीय रत्न. तृतीय रत्न या नाटकाचा लेखन काळ हा 1855 आहे, पण 1969 पर्यंत ह्या नाटकाची संहिताच उपलब्ध नव्हती. 1985 नंतर ह्या संहितेची नोंद चळवळीतल्या रंगभूमीने घेतली. या नाटकाचा तोवर प्रयोग झालेला नव्हता. माझ्या स्मरणाप्रमाणे स्वागत थोरात आणि डॉक्टर रुस्तम अचलखाम यांनी ह्या नाटकाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून रंगमंचीय सादरीकरण केलं. मी ह्यापैकी कुठलाही प्रयोग पाहिला नाही, पण अगदी अलीकडे म्हणजे आपल्या आजच्या वर्तमानपत्रात श्री अनिरुद्ध बनकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग केले आहेत आणि त्यांचे प्रयोग आजही चालू आहेत. त्यातलाच एक प्रयोग मी नांदेड इथं पाहिला. नाट्यसंहितेत सुप्त स्वरूपात असलेली गोष्ट बनकरांनी अपुऱ्या आणि अस्पष्ट जागा लक्षात घेऊन पात्रांचा अभिनय आणि तपशील असणारे संवाद लिहून ती भरून काढली. त्यातल्या विदूषकाच्या तोंडी असणारी उपहासाची धार ही अधिक तीव्र केली. एक नाट्यप्रयोग या दृष्टीने बनकरांनी नाट्यप्रयोग पुरेसा सुसह्य व्हावा या पद्धतीने सादर केला. मी सुसह्य हा शब्दप्रयोग यासाठी वापरला की महात्मा फुले यांच्या नाट्याशयाला धक्का लागू नये म्हणून सुमारे 250 वर्षांपूर्वीची रंगभाषा त्यांनी आहे तशीच ठेवली आहे. त्या काळातले धर्माच्या नावाखाली चालणारं शोषण जशाला तसंच ठेवलंय. लेवल्सचा आणि कोरसचा वापर करत त्यांनी प्रयोग मात्र देखणा केला, पण नाट्याशयातील तपशील जशाला तसा ठेवल्यामुळे नाटकाचा प्रयोग डेकोरेटिव्ह अधिक आणि वैचारिक चालना देण्यासाठी मात्र काहीसा अपुरा वाटला. खरे तर बळीराजा या शब्दानं शेतकऱ्याचा गौरव करायचा, पण त्याच्या सुखदुःखाचं चित्रण नाट्यप्रयोगात यावं एवढं मराठी लेखकांचं भावविश्व आजही अनुकूल नाही. ह्या पार्श्वभूमीवर गोपू देशपांडे यांनी लिहिलेलं सत्यशोधक हे नाटक राजकीय नाटकाच्या प्रवाहातलं महत्त्वाचं नाटक ठरतं. गोपूंची प्रकृती आधीपासूनच चर्चाप्रधान नाटक लिहिणाऱ्या लेखकाची आहे. त्यामुळे त्यांच्या नाटकातला उपहास, उपरोधातून व्यक्त होणाऱ्या सूक्ष्म जागा चर्चाप्रधान नाटकाचा प्रत्यय घेण्याचा सराव असणाऱ्या प्रेक्षकांना नक्कीच भावतात. शेतकऱ्याच्या प्रश्नाची अत्यंत दाहक अनुभूती देणारं एकमेव नाटक म्हणून राजकुमार तांगडे यांच्या नाटकाचा उल्लेख करता येईल. त्या नाटकाचं नाव आकडा. टॉकिंग पॉलिटिक्स म्हणून शेतकऱ्याचा उल्लेख आपण शेतकरी राजा या नावानं करतो. महात्मा फुले यांच्या काळात शेतकऱ्याचं शोषण होत होतं. त्यामागे सफाईदार पद्धतीनं अंधश्रद्धेचा, रूढींचा हत्यार म्हणून वापर केला जात होता. पण स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलली. सत्तेनं आता शेतकऱ्यांनीच निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा सहभाग वाढला असे असून सुद्धा शेतीतल्या वाढीव उत्पादनासाठी तारांवर आकडा टाकून वीज चोरी करण्याची वेळ ही शेतकऱ्यांवर आली. शेतमालाला हमी भाव मिळणार असेल
शेतमालाला हमीभाव जर मिळणार नसेल तर उत्पादन वाढीसाठी अशा वाममार्गाचा वापर करण्यावाचून शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही. हा मार्ग नुसताच बेकायदेशीर आहे असं नाही, तर त्यामध्ये जोखीम सुद्धा आहे. या जोखमीची जाणीव सुरक्षित जीवन जगणाऱ्यांना मात्र नव्हती. जालना येथील या तरुण मुलानं आकडा नावाची एकांकिका लिहिली. कोणत्याही प्रसिद्ध नटांना न घेता खेड्यातलेच आपले सहकारी निवडले आणि या नाट्याचे कुठलेही औपचारिक शिक्षण नसलेल्या दिग्दर्शकानं हे नाटक सादर केलं. नाट्याशयातील दाहकता एवढी उग्र होती की वलयांकित नट आहेत की नाही याची प्रेक्षकांना आवश्यकताच वाटली नाही. ह्या लेखक दिग्दर्शकाचं नाव राजकुमार तांगडे. योगायोगानं हे नाटक नंदू माधव यासारख्या समर्थ दिग्दर्शकानं बघितलं आणि आधुनिक नाट्यतंत्राचा वापर करून त्यांनी ते पृथ्वी थिएटरमध्ये सादर केलं. या नाटकाचा प्रयोग नांदेड इथं झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये झाला होता आणि प्रेक्षकांनी या नाटकाचं खूप स्वागत केलं. यानंतर नवोत्तर काळातल्या आणखी एका प्रवृत्तीकडे मी लक्ष वेधू इच्छितो. या आधीच्या काळात ही प्रवृत्ती दलित नाटक, आंबेडकरी नाटक अथवा विद्रोही रंगभूमी या नावानं ओळखली गेली. एवढंच नाही तर ह्या प्रवृत्तीचं क्षीण स्वरूपात का होईना प्रवाहामध्ये रूपांतर झालं. निर्मितीपेक्षा समीक्षा विचारच अधिक झाला अशीही टीका त्यावेळी करण्यात आली होती. आणि या प्रवृत्तीला नाव काय द्यावं यावर अजूनही मतैक्य झालेलं नाही. त्यात या प्रवाहातलं एक महत्त्वाचं आणि मान्यताप्राप्त नाव म्हणजे नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी. गज्वींनी दलित हे संबोधन तर नाकारलंच, पण त्याही पुढे जाऊन हा प्रवाह उद्याचा केंद्रस्थानी येणारा महत्त्वाचा प्रवाह आहे असं गृहीत धरून बोधी रंगभूमी या संज्ञेनं एक नवीच मांडणी केली. प्रस्तुत बीजभाषणात समीक्षा विचार अपेक्षित नसल्यामुळे इथं मी त्यांनी सांगितलेल्या बोधी या संबोधनाबद्दल फारसं बोलणार नाही. पण प्रेमानंद गज्वी हे गेल्या 5 दशकांपासून लेखन करत आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल मतैक्य संभवत नसलं तरी त्यांच्या नाटकाच्या मान्यतेबद्दल मतभेद नसल्यामुळे त्यांच्या संबोधनाचा उच्चार करणं मला इथं आवश्यक वाटलं. नुकतीच त्यांची 75 पूर्ण झाली असून त्यांनी स्वतःच्या लेखनाचा छावणी महोत्सव पण साजरा केला आहे. अजूनही आपण लेखक आहोत याची नोंद त्यांनी केली. जात हे भारतीय समाजाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये या संस्थेवर प्रचंड आघात झाले. या आघाताचं स्वरूप दुहेरी होतं. ब्रिटिशांनी नव्या अर्थव्यवस्थेची अंमलबजावणी सुरू केली. जात नावाच्या संस्थेत परंपरागत स्वरूपाची अर्थव्यवस्था दडलेली होती. त्या अर्थव्यवस्थेवर आघात सुरू झाले. त्याचबरोबर युरोपीय जीवनशैलीतला मानवतावाद हिंदू मानसिकतेवर येऊन आदळला. जन्मदत्त आणि श्रेणीबद्ध असणाऱ्या हिंदू समाजाला प्रत्यक्ष जीवनशैलीत रूढीच्या नावाखाली 2000 वर्षांपासून चालत आलेला प्रतिष्ठाप्राप्त कर्मविपाकचा सिद्धांत टाकून देऊन समता, न्याय, बंधुत्वाची इहनिष्ठ जीवनशैली मात्र स्वीकारणं भाग पडलं. ह्या आधुनिकीकरणाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं. राजकारणात नवे तणाव निर्माण झाले. या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब साहित्यावर पडू लागलं. 1950 साली संविधान संहितेनं आधुनिक जीवनशैलीतील मूल्यांवर शिक्कामोर्तब केलं. पुढच्या 2 दशकात प्रौढ मतदान पद्धतीची गरज म्हणून ह्याच मूल्यांच्या आधारे आपला विकास होणं शक्य आहे याविषयी श्रद्धाभाव असलेला बहुजन वर्ग हा शिक्षित झाला. 1970 ते 1990 या 2 दशकात ह्या वर्गातील लेखकांनी मराठी रंगभूमीच्या मर्यादाविरुद्ध, मराठीतल्या नाट्याशयाविरुद्ध नकार नोंदवत स्वतंत्र अभिव्यक्ती सुरू केली. ज्या वेगानं हा प्रवाह रुजला, विकसित झाला, त्याच वेगानं या प्रवाहात एक प्रकारचा तोचतोपणा व्यक्त होत असल्यामुळे तो क्षीण पण झाला. प्रवाह ओसरला पण प्रवृत्ती नष्ट झाली नाही. ही प्रवृत्तीची नवी रूपं 90 नंतरच्या नाट्याशयात आणि सादरीकरणात दिसू लागली. हे माझं आणखी एक निरीक्षण. जात नावाच्या संस्थेचा पहिल्या नवशिक्षित पिढीलाही अडसर होतच होता. हा वर्ग समाजातील जन्मदत्त श्रेष्ठत्व असलेला वर्ण होता. अरुचकर भाषेत सांगायचं तर हा ब्राह्मण होता. जन्मदत्त श्रेष्ठत्व नाकारायचं तर रूढीदत्त तरतूद नाही आणि जात संस्थेचा निषेध करायचा तर त्या परंपरा, त्या रूढीची जबाबदारीच ब्राह्मणांवर टाकणार. अशा अवस्थेत ब्राह्मण शिक्षितांनी या कोंडीतून मार्ग काढला. त्याचे मानसिक पातळीवर
सोडवणूक करून घेण्यासाठी ब्राह्मणाला जबाबदार धरू नये, ब्राह्मण्य निषेधार्ह मानावे असा वेगळा युक्तिवाद जन्माला घातला. त्यातून ब्राह्मणांनी बॅकफूटवर जाणं पसंत केलं. त्यामुळे सामाजिक राजकीय नेतृत्व करणं सोयीचं झालं. पण प्रौढ मतदान पद्धतीत संख्याबळाचा मुद्दा बलवान होऊ लागला. तसतसा ब्राह्मण सत्तेच्या राजकारणातून बाहेर फेकला गेला. निदान सामाजिक प्रतिष्ठा राखली जावी यासाठी जातीविहीन समाज रचना निर्माण करण्याचे ध्येय सांगू लागला. व्यवहारात जात शब्दाचा उच्चार टाळू लागला. परिणामी सामाजिक नाटक आलं, राजकीय नाटक आलं, पण जात जाणीवेचा उल्लेख सुद्धा येऊ नये याची खबरदारी या नाटकांनी घेतली. 1930 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व उदयाला आलं. रोखठोक भाषेत जात संस्थेची चिकित्सा सुरू झाली. आंबेडकर अनुयायांनी जातीय तणावांची थेटपणे नाट्य माध्यमातून अभिव्यक्ती सुरू केली. या अभिव्यक्तीत अत्यंत कनिष्ठ जातींच्या अनुभवाला स्थान मिळालं. त्यामुळे ह्या रंगभूमीला जन्मदलिताच्या चित्रणाची मर्यादा आहे असं विशद करण्यात आलं. खरं तर हा समीक्षा व्यवहारातला मध्यमवर्गीयांचा डावपेच होता. जात नावाचं वास्तव टाळून चर्चा करणं सोयीचं होतं आणि तसं ते सोपंही होतं. पण ज्यांनी अन्याय केला, परंपरेत जे श्रेष्ठ म्हणून घेत, त्यांचीही पुढे दोन प्रकारे कोंडी सुरू झाली. बॅकफूटवर येऊन डिकास्ट होण्याचा प्रयत्न केला तरी कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. आणि उघडपणे जन्मदातीचा इलाजाने अगदी नाईलाजाने स्वीकार केला तर जातीयवादी ठरतो. कालच्या पिढीने इतिहासात शोषण केलं म्हणून आजच्या वर्तमानातल्या पिढीला कसं काय दोष देणार आणि ह्या अपराधाची शिक्षा वर्तमान पिढीने तरी का निमूटपणे सहन करायची. जात जाणीवेचे हे निराळे रूप हळूहळू चर्चेत येऊ लागले. प्रलमयेकरांनी अग्निपंख या नाटकामध्ये हे रूप व्यक्त केलं. प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण या नाटकामुळे जन्मजातीच्या जाणीवेची उच्चवर्णीयांची कोंडी फुटली. कन्यादानमधला मध्यवर्ती संघर्ष बाजूला ठेवून जन्मदलितांच्या विसंगत वागण्याकडे बघावं हाही डावपेच लढवून पाहिला. पण याही प्रवृत्तीवर संजय पवार यांनी कोण म्हणतो टक्का दिला या नाटकातून भरपूर आघात केले. अखेर जातीचं वास्तव निमूटपणे स्वीकारून जन्मजातीच्या अभिसरणाला नाट्याशयात स्थान मिळालं. सिद्धार्थ तांबे यांच्या जाता जात नाही जात ह्या नाटकात जाता जात नाही जात असं लिहिलं. हां, जाता जात नाही जात. हो, शब्दालय प्रकाशने प्रकाशित केलं ही आज पाहिजे. या नाटकात जात नावाच्या संस्थेला या नाटकामुळे अभिव्यक्त होण्यासाठी मोकळीक मिळाली. हे नाटक आविष्कार सारख्या प्रतिष्ठित नाट्यसंस्थेनं सादर केलं. गिरीश पत्की इथं आहेत. आता केवळ जन्मदलितांची जाणीव नाही तर सर्वच समाजातल्या सर्वच जन्मजातींची जाणीव नाट्याशयात यायचे मार्ग या नाटकाच्या माध्यमातून मोकळे झाले. ह्याबाबत परंपराप्रिय प्रेक्षकांना हा नाट्याशय पुरेसा झेपत नाही हे खरं असलं तरी जात जाणीवेचा विस्तार झाला असं मात्र म्हणता येतं. खरं तर या जात जाणीवेच्या दुःखाचा परीघ प्रेमानंद गजवी यांनी किरवंत नाटकातूनच आधी विस्तारत नेला होता. किरवंत ब्राह्मण हा जन्मजातीने ब्राह्मण वर्णातला असला तरी त्याचं त्या वर्णातलं स्थान हे अस्पृश्यासारखं आहे हे वास्तव स्वीकारणा एवढे सामाजिक अभिसरण झालेलं नव्हतं. त्यामुळे किरवंताच्या दुःखाचा आणि आपला काय संबंध आहे असा प्रश्न उपस्थित करत आंबेडकर अनुयायांनी ह्या नाटकाकडे पाठ फिरवली. तर मुंबईसारख्या उद्योगप्रधान शहरातल्या उच्च मध्यमवर्गीयांनी किरवंत नावाचे ब्राह्मण जातच नाही अशी आवई उठून हे नाटक नाकारलं. इथे एक अनुकूल घटना अशी घडली की डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासारख्या समर्थ कलावंतानं ह्या नाटकातला किरवंत नायक अतिशय सामर्थ्यानं उभा केला आणि जात जाणीवेची कक्षा ही विस्तारत नेली. प्रेमानंद गजवी यांनी नाट्यलेखनाला 1980 पासून सुरुवात केलेली असली तरी नवोदोत्तरी काळातले ते अतिशय समर्थ नाट्यलेखक आहेत. अगदी अलीकडे नांदेडच्या सुहास देशपांडे यांनी ब्राह्मद्वंद्व या नावाचं नाटक लिहून किरवंत ब्राह्मणाच्या 2 पिढ्यांचं समर्थ चित्रण केलंय. नाशिकपासून नांदेडपर्यंत गोदाकाठी राहणाऱ्या किरवंत ब्राह्मणांची आज होणारी ससे होलपट कुणालाही अविश्वसनीय वाटू शकेल, पण त्यामुळे जन्मजातीचे हे विस्तारलेले वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही.
जात जाणीवेचा नुसता विस्तार नाही, तर जात जाणीवेच्या गुंतागुंतीची अतिशय कलात्मक ज्या नाटकात आली आहे आणि त्या नाटकाचा उल्लेख करून मी ह्या प्रवृत्तीचे नवोदोत्तरी विशेष अधोरेखित करायचे थांबवत आहे. त्या नाटकाचं नाव आहे शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला. ह्या नाटकाचे लेखक आहेत राजकुमार तांगडे. परंतु या नाटकाची संपूर्ण वीण ही चर्चाप्रधान आहे. सादरीकरणातील सांगीतिक बाजू शाहीर भगत यांनी सांभाळून प्रेक्षकांवर अशी काही मोहिनी घातली आहे की त्यामुळे या नाटकातील नाट्यशयाची उकल करण्याची कुणाला आवश्यकताच वाटत नाही. एवढा त्यांच्या गान कौशल्याचा प्रभाव पडतो. घाशीराम कोतवाल या नाटकाला श्री संगोराम यांनी संगीताची जोड दिली. अगदी तेवढ्याच ताकदीनं शाहीर भगत यांनी नाटकाची मूळ प्रकृती लक्षात घेऊन शाहिरी ढंगानं नाट्याशय प्रभावी केला. मला हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवून एक आणखी खंत व्यक्त करावीशी वाटते. संगीत नाटक या नावानं जो कोणता प्रवाह स्थिर झाला आहे त्याच्या नॉस्टॅल्जियात आमच्या समीक्षकांनी प्रेक्षकांना अडकून ठेवलं आहे. महानिर्वाण, घाशीराम आणि शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला या नाटकातील पदे नाट्याशयाला पोषक आहेत. ती वजा करून ही नाटकं उभीच राहू शकत नाहीत. एवढेच नाही तर नाटकाला बाजूला ठेवून ही पदे स्वतंत्र मैफिलीत सादर केली जाऊ शकत नाहीत. असे असून सुद्धा या नाटकांच्या आधारे संगीत नाटकांची नवी मांडणी कुणी करू धजत नाही याचं मला मात्र आश्चर्य वाटतं. असो, मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो. शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला यातला शिवाजी कोण आहे आणि ज्या मोहल्ल्याचे नाव भीम दिले आहे तो भीम कोण आहे? हा शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे लेखकानं आडवळणानं सांगितलं नाही, किंवा हा भीम मोहल्ला म्हणजे आंबेडकरी विचारांवर डोळस श्रद्धा असणारी आंबेडकरवाद्यांची वस्ती आहे हेही लेखकानं त्याच्यामध्ये सांगितलंय. हा भीम मोहल्ला आहे असा आहे की ज्यातला नायक भीम निर्वाणस्थ झाला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज मावळे हरवून छत्रपती आहेत. शिवाजी महाराजांच्या अंडरग्राऊंड होण्याचे हे रहस्य आहे. त्यामुळे वर्तमानातल्या जातीय, सामाजिक आणि राजकीय वातावरणाचं सुरेख दर्शन या नाटकातून घडतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रेक्षक त्यातील रंजन मूल्याने सुखावतात, पण संवेदनशील प्रेक्षक त्यातील दाहक अनुभवानं कमालीचा अंतर्मुख होतो, हेही तेवढंच खरं. हा मुद्दा खरं तर अधोरेखित व्हायला हवा होता, पण तो दुर्लक्षित राहिला असं मला वाटतं. शेवटचे मुद्दे. जात जाणीवेची नाट्यशयातील प्रवृत्ती पोषक वातावरण मिळालं तर प्रवाहाचे रूप धारण करू शकेल अशा नाट्यकृती ह्या 3 दशकांनी दिल्या आहेत असं मला वाटतं. मराठी रंगभूमीच्या 30 रात्री या नावानं मकरंद साठे यांनी मराठी रंगभूमीचा त्रिखंडात्मक इतिहास लिहिला आहे. त्यांचा हा ग्रंथ 2005 साली प्रसिद्ध झाला. इसवी सन 1990 नंतरच्या कालखंडासाठी त्यांनी 30व्या रात्रीची योजना केली आहे. त्यांची लेखनशैली आणि लेखनाचे तंत्र रूढ अभ्यासकांपेक्षा अगदी वेगळे आहे. 30व्या रात्री त्यांनी नवोदोत्तर नाटकांमधील व्यामिश्रता आणि प्रयोगतंत्राचा विचार केला आहे. आशयाच्या अंगाने त्यांनी जे विशेष नोंदवले आहे त्यासाठी व्याधी या शब्दाची योजना करून ह्या कालखंडाविषयीचा तिरकस अभिप्राय व्यक्त केला आहे. व्यावसायिक रंगभूमी ब्रेन डेड अवस्थेत आहे असं त्यांनी विधान केलं आहे. आणि असं असून सुद्धा परदेशवादी पोचण्याचे डावपेच आखून तिनं आपलं अस्तित्व मात्र टिकून ठेवलं आहे असं पण त्यांना वाटतंय. व्यावसायिक रंगभूमीचं केंद्र अजूनही पुणे मुंबई असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचून नाटक पाहणं मला झेपत नाही. त्यामुळे त्या रंगभूमीविषयी मला कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. पण नवोदोत्तरी नाटकाबाबत मकरंद साठे म्हणतात की आजची रंगभूमी बऱ्याच पातळीवर गोंधळलेली आहे आणि तिची अंमळ गोची झाली आहे. याचा अर्थ ते पूर्ण निराशावादी आहेत असं मात्र नाही. नावंच घ्यायची तर समकालीन मंडळींची घ्यावी लागतात आणि सगळी समीक्षक हे नावं मात्र टाळतात. मी नावं घ्यावी असं ठरवलं तर माझ्यासमोर अद्ययावत साधन सामुग्री नाही, पण उपलब्ध साधन सामुग्रीच्या आधारे समकालीन रंगभूमी गोंधळलेली आहे असं मात्र मला वाटत नाही. शेवटी व्यक्तिकेंद्री अनुभवाऐवजी त्या कधीच्या संदर्भात त्या व्यक्तीचा सामाजिक स्तर, जातीय स्तर, सामाजिक पातळीवरचे व्यक्तीचे आकलन समकालीन लेखक नोंदवताना दिसतात. त्यामुळे अशा नाटकातील अनुभवाची उत्कटता तेवढी टोकदार मात्र होत नाही. पण त्याऐवजी समूहांमधील अंतर्गत ताणतणाव व्यक्त करताना पुरेशा मोकळेपणानं
समकालीन लेखक प्रश्नांपर्यंत पोहोचू पाहतात असं मात्र मला जाणवतं. दुसरा एक विशेष मला असं जाणवतो तो असा की मराठी रंगभूमीला ह्या आवर्तातून बाहेर काढणारे बरेच लेखक मध्यमवर्गीय असले तरी महानगराबाहेरचे आहेत किंवा महानगरात वास्तव्य असेल तर उच्चभ्रू सामाजिक स्तरांपासून स्वतःला वेगळं समजतात. कालच्या हौशी रंगभूमीनं राज्यनाट्य स्पर्धेबद्दल कितीही प्रतिकूल मतं व्यक्त केली असली तरी आजच्या लेखक कलावंतांना ह्या स्पर्धा आपल्या अभिव्यक्तीसाठी आधारभूत वाटतात. हाही एक विशेष मला शेवटी नोंदवावासा वाटतो. धन्यवाद.